नमस्कार. 17 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावल शहरात बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक चौधरी यांचे लहान मुलांचा दवाखाना समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल सुरू झाले आहे. मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे प्रसन्नतेचा झरा. आपल्या हसऱ्या बाळाच्या वेदना एक आईच समजू शकते. त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सेवेत सुरू झाले आहे समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. डॉक्टर दीपक प्रकाश चौधरी, MD, बालरोग तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ. निरोगी गुटगुटीत बाळ, घरात आनंदाचे झाड. बाळाच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. आज 17 जुलै शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल तालुक्यातील इयत्ता 10वीचा निकाल 99.91%, बहुतांश शाळांचा निकाल 100%. यावल शहरातील दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित अडकमोल याला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. सवकाळा शीम शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह साकडी येथील तरुणाचा. यावल महाविद्यालयामध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रश्न मंजुषा कार्यक्रम संपन्न. यावल शहरातील इस्लामपुरा भागात रस्ता काँक्रिटीकरण कामास सुरुवात, नागरिकांमधून समाधान. यावल येथे शनिवारी इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसकडून स्वाक्षरी मोहीम अभियान. डोंगरकठा ग्रामपंचायतीकडे दिव्यांग बांधवांचे रोजगार निर्मितीकरिता अर्थसहाय्य मिळावे म्हणून निवेदन. भाजपचे फैजपूरचे माजी नगरसेवक रामा चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी. फैजपूर येथे भक्ती वेदांत वैज्ञानिक शिक्षण अकादमीतर्फे चैतन्य थाळी वितरण, गरजूंना केले अन्नदान. फैजपूर परिसरात गोहत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, विश्व हिंदू परिषद बजरंग दलची मागणी. तर फैजपूर प्रांत कार्यालयावर वारकरी संप्रदायावरील अत्याचाराच्या निषेधार्थ भजन आंदोलन. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग, सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज शनिवार 17 जुलै रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा ओसरला आहे. मात्र राज्य शासनाकडून आगामी काळात कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. तेव्हा अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःला व आपल्या कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तालुक्यात इयत्ता 10वीचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. यात दिवसभर सदरील पोर्टल डाऊन असल्याने रात्री उशिरा अनेक पालक व विद्यार्थ्यांकडे माहिती प्राप्त झाली नव्हती. तेव्हा आज सकाळी तालुक्याचा निकाल हा पूर्णपणे जाहीर झाल्यानंतर हा निकाल 99.91 इतका लागला आहे. यामध्ये बहुतांश शाळांचा निकाल 100% लागला आहे. इयत्ता 10वीचा निकाल राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला. यात यावल तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिरचा निकाल 100% लागला असून यात शाळेतून लोकेश प्रकाश पाटील 92% गुण मिळवत प्रथम, लोकेश दिनकर देशमुख 89.40% गुण मिळवत द्वितीय, तर मानसी विश्वनाथ बारी 89.20% गुण मिळवत तृतीय आली आहे. यावल नगरपालिका संचलित साने गुरुजी विद्यालयाचा निकाल देखील 100% लागला आहे. यामध्ये शाळेतून अंकिता सुनील साळुंके ही विद्यार्थिनी 92.60% गुण मिळवत प्रथम, ज्ञानेश्वरी दिनेश देशमुख व भाग्यश्री जितेंद्र कोलते या दोघी 90.40% गुण मिळवत द्वितीय,
तर लीना मिलिंद माळी 90.20% गुण मिळवत तृतीय आली आहे. बालसंस्कार विद्या मंदिर शाळेचा निकाल 100% लागला आहे. यात शाळेतून जयश्री जगन्नाथ सुरवाडे 94.80% गुण मिळवत प्रथम, दीप्ती रवींद्र पाटील 91.80% गुण मिळवत द्वितीय, धनश्री दामू पाटील 91.20% गुण मिळवत तृतीय आली आहे. जागृती विद्यालय हंबर्डी शाळेचा निकाल देखील 100% लागला आहे. यामध्ये शाळेतून यास्मिन राजू तळवी 85.60% गुण मिळवत प्रथम, रुपाली राजू तळवी 77.20% गुण मिळवत द्वितीय, तर मजित जलदार तळवी 62.40% गुण मिळवत शाळेतून तृतीय आला आहे. यावल शहरातील मुलींचे विकास विद्यालयाचा निकाल देखील 100% लागला असून शाळेतून हर्षदा दत्तू महाजन व दिशा जनार्दन महाजन प्रत्येकी 82.2% गुण मिळवत प्रथम आले आहेत. तर धनश्री विजय पाटील 81.2% गुण मिळवत द्वितीय व नेहा देविदास नेमाळे 80.6% गुण मिळवत तृतीय आली आहे. सार्वजनिक विद्यालय चिंचोली शाळेचा निकाल देखील 100% लागला असून या शाळेतून अंकिता संजय पाटील 91.80% गुण मिळवत प्रथम, रश्मी नितीन बळगुजर 91.60% गुण मिळवत द्वितीय, तर निकिता दिगंबर सोळुंके व दिव्या समाधान बळगुजर या दोघी 90.40% गुण मिळवत तृतीय आल्या आहेत. ज्योती विद्या मंदिर शाळा सांगवी याचा निकाल देखील 100% लागला असून यात शाळेतून जयेश मोतीराम बाऊसकर 86% गुण मिळवत प्रथम, विशाखा दिनकर मेघे 85.60% गुण मिळवत द्वितीय, तर तन्वी विनोद बेंडाळे 83.40% गुण मिळवत तृतीय आली आहे. माध्यमिक विद्यालय शिरसाड साखळी शाळेचा निकाल 100% लागला असून शाळेतून दर्शना विलास पवार 87.20% गुण मिळवत प्रथम, भावना अरुण माळी 86.20% गुण मिळवत द्वितीय, तर कांचन शशिकांत लोधी 86% गुण मिळवत शाळेतून तृतीय आली आहे. शारदा विद्या मंदिर साखळी शाळेचा निकाल 100% लागला असून यात शाळेतून साक्षी साहेबराव बळगुजर 98.20% गुण मिळवत प्रथम, प्रणव मोहन बळगुजर 95.20% गुण मिळवत द्वितीय, तर कोमल रवींद्र नेवे व भुवनेश सूर्यकांत नेवे या दोघांनी 92.20% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. माध्यमिक विद्यालय वडरी शाळेचा निकाल 100% लागला असून शाळेतून अंजुम रोशन तळवी 90.60% गुण मिळवत प्रथम, सैनाज नशीर तळवी 90% गुण मिळवत द्वितीय, तर सानिया छबू तळवी 87.40% गुण मिळवत तृतीय आली आहे. मौलाना अबुल कलाम आझाद स्कूल फैजपूर शाळेचा निकाल देखील 100% लागला असून यात शाळेतून शोएब शकील पिंजारी 90.80% गुण मिळवत प्रथम, शेख अल्तमश शेख फिरोज 90% गुण मिळवत द्वितीय, तर शेख मिसवाह सदफ कलिमुद्दीन 89.80% गुण मिळवत तृतीय आली आहे. कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालय फैजपूर शाळेचा निकाल देखील 100% लागला असून शाळेतून भाग्यश्री अजय मंडवाले 95.80% गुण मिळवत प्रथम आली आहे. साक्षी विलास वाघ 94.80% गुण मिळवत द्वितीय, तर रश्मी दीपक नेमाळे 94.40% गुण मिळवत तृतीय आली आहे. DS जैन विद्यालय कोरपावली शाळेचा निकाल देखील 100% लागला असून या शाळेतून स्वाती तायडे 92.80% गुण मिळवत प्रथम, वैष्णवी चौहान 88.88% गुण मिळवत द्वितीय, तर छकुली भंगाळे 87.80% गुण मिळवत तृतीय आली आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी ROचे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. यावल शहरातील दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या यावल शहरातील बोरावलगेट भागातील रहिवाशी यश अडकमोल याला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील मेन रोडावर असलेल्या बाजीराव काशीदास कवडीवाले ज्वेलर्स दुकानात 7 जुलै रोजी दरोडा पडला होता व दरोडेखोरांनी 11,26,675 रुपयाचा ऐवज लांबवला होता. या गुन्ह्यात यावल शहरातील कनेक्शन समोर आले आहे. शहरातील बोरावलगेट भागातील रहिवाशी यश विजय अडकमोल वय 22 या तरुणास पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले होते. त्याला यावल न्यायालयात आज शनिवारी हजर करण्यात आले. यावलचे प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनचरे यांनी त्याला 22 जुलैपर्यंतची 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 3 पोलिसांनी अटक केली असून सदर कारवाई यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, हवालदार संजय तायडे, असलम खान, सुशील घुगे, राजेश वाडे, भूषण चौहान, गणेश ढाकणे, रोहिल गणेश आदींनी केली आहे. या गुन्ह्यात अजून 3 शोध पोलीस घेत आहे. मुकेश प्रकाश भालेराव, हल्ली मुक्काम तापीकाठ स्मशानभूमी भुसावळ, सुनील अमरसिंग बारेला राहणार गोऱ्यापाडा तालुका चोपडा, रुपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी भुसावळ या 3 मागावर पोलीस पथक रवाना झाले आहे. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी व्यास शिक्षण मंडळ संचलित JT महाजन इंग्लिश स्कूल यावल पालकांचा भक्कम पाठिंबा व आधुनिक तंत्राचा वापर करून दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव स्कूल JT महाजन इंग्लिश स्कूल. JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये सेमी व इंग्रजी माध्यम शाळेसाठी स्वतंत्र व सर्व सोयींयुक्त इमारत, अनुभवी व समर्पित शिक्षक वृंद, प्रोजेक्टर आधारित आधुनिक शिक्षण प्रणाली, स्पोर्ट्स साहित्यांसह भव्य क्रीडांगण, निसर्गरम्य प्रकाशित व हवेशीर प्रसन्न शालेय वातावरण, सतत शुद्ध पाणी म्हणजेच आरो सिस्टीम व्यवस्था, बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेसची विशेष व्यवस्था, आपल्या पाल्याच्या बौद्धिक, शारीरिक व सर्वांगीण विकासासाठी तसेच नैतिक व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी एकच पर्याय JT महाजन इंग्लिश स्कूल. पत्ता लक्षात ठेवा, JT महाजन इंग्लिश स्कूल, सूतगिरणी जवळ, यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव. प्रवेश देणे सुरू झाले आहे. चला तर मग त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा. तालुक्यातील सावकळा शीम परिसरात भोनक नदीच्या पात्रात शुक्रवारी अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तेव्हा या व्यक्तीची ओळख पटली असून तो साकडी येथील रहिवासी होता. त्याचं नाव गंभीर उर्फ मनोज हबीब तळवी असे असून तो 4 जुलैपासून घरातून बेपत्ता होता. त्याच्या कपड्यावरून त्याची ओळख पटली. सावकेळा सीम तालुका यावल गावाजवळ सातपुडा पर्वतातून उगम पावणाऱ्या भोनक नदी पात्रामध्ये शुक्रवारी एक कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पीक संरक्षण सोसायटीचे ठेंगेदार रसूल नामदार तळवी व सिकंदर हिम्मत तळवी यांना दिसले होते. घटनास्थळीच यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी
डॉक्टर बीबी बारेला, पिंटू बागुल, भूषण गाजरे यांनी शवविच्छेदन करीत मयत व्यक्तीचे कपडे आणि DNA साठीचे सॅम्पल घेतले होते. तर त्या कपड्यांवर BS टेलर असे नाव होते. त्यावरून तपास केला असता साखळी गावातून 4 जुलैपासून गतिमंद असलेला तरुण गंभीर उर्फ मनोज हबीब तळवी हा बेपत्ता असल्याचे समोर आले. तेव्हा त्याच्या कुटुंबियांना कपडे दाखवले असता त्यांनी त्याची ओळख पटवली आहे. यावल पोलीस ठाण्यात 7 जुलै रोजी गंभीर उर्फ मनोज तळवी हा हरवल्या असल्याची नोंद देखील करण्यात आली होती. मयत यांच्या पश्चात म्हातारे आईवडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये वाणिज्य अर्थशास्त्र मंडळाच्या व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर उपक्रमात 69 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या प्रश्नमंजुषा परीक्षेत प्रथम क्रमांक FY BComची विद्यार्थिनी अश्विनी संजय पाटील हिने पटकावला, तर द्वितीय क्रमांक SYBAची विद्यार्थिनी पूनम समाधान खंबायत, तर तृतीय क्रमांक TYBAचा विद्यार्थी आसिफ सुभान तळवी यांनी मिळवला. प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचं आयोजन उपप्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक AP पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक डॉक्टर SP कापडे, प्राध्यापक डॉक्टर PV पावरा, प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे, प्राध्यापक SR गायकवाड सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शहरातील इस्लामपुरा भागात नुकतेच काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नगरपालिकेच्या निधीतून होत असलेल्या या कामाची सुरुवात शनिवारी करण्यात आली. नगरसेविका शेख सैदाबी हारून, नगरसेवक मनोहर सोनोने यांच्या उपस्थितीमध्ये हजरत मुर्तुजा यांच्या हस्ते दुआ पठण करून या कामाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी काँग्रेसचे नगरपालिकेचे गटनेता सय्यद युनुस सय्यद युसुफ, गुलाम रसूल शेख, समीर खान, शेख जाकीर, नबी मंसूरी, अनिस मिस्तरी, शेख शाकीर, शकील शेख, मुनाब पटेल, इसाक शेख सह आदींची उपस्थिती होती. या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. वो कैन उसमें देख उधर नीचे टाकी. लेना दावा इसको पकड़ो आगे तक. قل أعوذ برب الفلق من شر ما خلق ومن شر غاسق إذا وقب ومن شر النفاثات في العقد ومن شر حاسد إذا حسد. بسم الله الرحمن الرحيم. قل أعوذ برب الناس ملك الناس إله الناس من شر الوسواس الناس الذي يوسوس الناس من الجنة والناس. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم بسم الله الرحمن الرحيم. ذلك
الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك بالآخرة هم يؤمنون أولئك على هدى من ربهم أولئك هم المفلحون وإلهكم إله واحد لا إله إلا هو الرحمن الرحيم إن رحمة الله قريب من المحسنين وما أرسلناك إلا رحمة للعالمين ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. कब आया था तू टाइम से? अरे 6 बजे से आके खड़े ले होंगे कल काजिन बात में रात को आए थे आपको 9 9:30 बज गए थे. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, टीबी, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. शहरात शनिवारी इंधन दरवाढ व महागाई विरोधात काँग्रेसकडून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. इंधन दरवाढीमुळे गरीब जनतेची पिळवणूक होत आहे. ही पिळवणूक थांबवावी. आधीच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारी वाढली आहे. अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत आहेत. यातच महागाईची भर पडली असून इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात सध्या स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारचा निषेध करीत इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत आहे. शहरात या प्रसंगी असंघटित कामगार काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रसन्न गुणवंतराव देशमुख, विभागीय उपाध्यक्ष अजय रामकृष्ण बढे, व्यापारी अध्यक्ष हाजी नईम शेख, उपाध्यक्ष जुगल घारू, चेतन करांडे, आकाश जाधव, गौरव पाटील, किरण पाटील सह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी अभियान राबवले. तर ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या अनुसूचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. यावल शहरातील देशमुखवाड्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेले दुमजली घर विक्री आहे. संपर्क राजेश देशमुख, मोबाईल क्रमांक 9822 29 62 17 82 61 88 09 85. तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रामपंचायतीकडे दिव्यांग बांधवांनी रोजगार निर्मितीकरिता अर्थसहाय्य मिळावे म्हणून निवेदन दिले आहे. तेव्हा 3% राखीव निधीतून लवकरच दिव्यांगांना स्वयंरोजगारकरिता उद्योगधंदा उभारणीस आर्थिक मदत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. डोंगरकठोरा तालुका यावल या ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगात अंतर्गत 3% निधी दिव्यांग बांधवांकरिता राखीव आहे. या निधीतून गावातील दिव्यांग बांधवांना स्वतःचा रोजगार उभा करता यावा यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून ग्रामपंचायतीकडे उद्योगधंदा उभारणीसाठीचा अर्ज दिव्यांग बांधवांनी दिला आहे. सदर अर्ज ग्रामविकास अधिकारी CG पवार, सरपंच नवाज तळवी, उपसरपंच धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. अर्ज देते प्रसंगी दिव्यांग बांधव नवल आढाळे, अजय मेढे, जुम्मा तळवी, हुसेन तळवी, रामदास पाटील, कमलाकर चौधरी, तुकाराम सोनोने, मुशीर तळवी तसेच रोजगार सेवक दिगंबर खलसे,
ग्रामपंचायतचे लिपिक प्रदीप पाटील, संगणक चालक डालू कोल्हे सह आदींची उपस्थिती होती. लवकरच दिव्यांग बांधवांसाठी 3% निधी अर्थात 4,48,000 रुपये खर्च करण्याची तरतूद ग्रामपंचायतीकडे असल्याने नवीन विशेष सभा बोलवून दिव्यांग बांधवांसाठी पोळ्या बनवण्याचे मशीन भेट देण्यात येईल, असं प्रसंगी ग्राम विकास अधिकारी पवार यांनी सांगितले. सरपंच नवाज तडवी अपंग बांधवांसाठी 14 वित्त आयोगातून 3% निधी यांची मागणी केली. अपंग बांधवांनी त्यांच्यासाठी आम्ही एक बहुउद्देशीय वाल बांधून देऊ व त्यांच्यासाठी रोटी मेकर मशीन यांची व्यवस्था उपलब्ध करून देऊ. कठोरा येथे 14वा वित्त आयोग योजना अंतर्गत अपंग बांधवांसाठी असलेल्या 3% निधीतून सन 15-16 ते 19-20 या आर्थिक वर्षाच्या निधीतून अपंगांसाठी बहुउद्देशीय हॉल व रोटी मेकर मशीन ग्रामपंचायतीमार्फत अपंग बांधवांना त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहोत. फैजपूर नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक रामा चौधरी यांनी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी त्यांची नुकतेच निवड देखील करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक साहेब हे नुकतेच फैजपूरला आले होते. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या उपस्थितीमध्ये फैजपूर शहराचे माजी नगरसेवक रामा चौधरी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला व प्रवेशानंतर त्यांना राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र देखील देण्यात आले. तेव्हा त्यांच्या या निवडीप्रसंगी फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटिक, GP पाटील सर, शाकीर शेख, अशोक भालेराव, बापू जासूद सह आदींची उपस्थिती होती. भक्तिवेदांत वैज्ञानिक शिक्षण अकादमीतर्फे चैतन्य थाळी या उपक्रमांतर्गत गोरगरिबांना सात्विक अन्नदान करण्यात आले. अन्न, वस्त्र आणि निवारा ही मूलभूत मानवी गरज आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. यामुळे गोरगरिबांपर्यंत अन्न पोहोचलं पाहिजे या उद्देशाने भक्तिवेदांत वैज्ञानिक शिक्षण अकादमीतर्फे चैतन्य थाळीचं वितरण करण्यात आले. फैजपूर शहरात हा उपक्रम राबवण्यात आला व सोसायटीचे अध्यक्ष हर्षल अमृत सैंदाने, सोसायटीचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जयेश वाघमारे, प्रतिभाताई पाटील, गिरीश जावळे, दीपक मेहरानी, हिरल मेहरानी, जय सरोदे आदींच्या उपस्थितीमध्ये गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. आज दिनांक 15/7/2021 रोजी बेस अंतर्गत आम्ही चैतन्यमुक्त अभियान अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि सर्व गोरगरीब लोकांना याचा फायदा मिळावा. आज लॉकडाऊनमध्ये वाईट परिस्थितीमधून सगळे गरीब परिवार जात आहे, त्यांच्यासाठी एक छोटासा कार्यक्रम आम्ही बेसमार्फत ठेवलेला आहे. त्यासाठी आम्हाला प्रशांत पाटील साहेबांचे, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि आम्ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. फैजपूर परिसरात गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करा अशी मागणीचं निवेदन फैजपूर पोलिसांकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने देण्यात आले आहे. संबंधितांनी तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने देण्यात आला आहे. फैजपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर खुलेआम कत्तलखाना सुरू आहे व गोवंशी हत्या केली जात आहे असा आरोप करीत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले व परिसरात सुरू असलेली गोहत्या ही तात्काळ बंद करावी व संबंधिताविरुद्ध कारवाई करावी
अशी मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदच्या वतीने करण्यात आली। सदर निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सह विविध ठिकाणी देण्यात आले आहे। तेव्हा या प्रकरणात जातीने लक्ष देऊन संबंधितांविरुद्ध कारवाई केली जावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने करण्यात आली आहे। आज 17 जुलै रोजी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर वारकरी संप्रदायावरील अत्याचाराच्या निषेधात भजन आंदोलन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसेच संत महंतांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हबप बंडा तात्या कराळकर यांना राज्य शासनाने नजरकैद केले। तसेच पंढरीच्या वारीला निघालेल्या समस्त वारकऱ्यांवर अन्यायाने अत्याचार झाला। याचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच संत महंत व भाविकांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी प्रांताधिकारी कार्यालय फैजपूर येथे टाळ मृगंदाच्या गजरात भजन आंदोलन करण्यात आले व राज्य शासनाने केलेल्या या कृतीचा निषेध करण्यात आला। या प्रसंगी आंदोलनात प्रास्ताविक हबप नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी मांडले होते, तर संत महंतांतर्फे महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, विश्व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री योगेश भाऊ भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी महामंडळेश्वर श्री पुरुषोत्तम दासजी महाराज, शास्त्री भक्ती किशोर दासजी महाराज, सुरेश शास्त्री मानेकर महाराज, हबप दुर्गादास महाराज, हबप धनराज महाराज, हबप पुंडलिक महाराज, माजी जिल्हा परिषदचे सदस्य भरत भाऊ महाजन, भाजपा फैजपूर शहराध्यक्ष अनंत नेहते, सरचिटणीस संजय भाऊ सराफ, ॲडव्होकेट कालिदास ठाकूर, डॉक्टर भरत महाजन, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, माजी नगराध्यक्ष फैजपूरचे निलेश राणे, युवराज किरंगे, भाजपा तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाळे, विक्की भाऊ, पिंटू तेली, रितेश चौधरी, राजेश चौधरी, रामा होले, धनराज कोळी, बजरंग दल जिल्हा संयोजक प्रतीक भिडे, शहराध्यक्ष लोकेश कोल्हे सह संत महंत आणि भक्त भाविक मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी झाले होते। वकील साहेब यायला पुढे याल तुम्ही पदाधिकारी मागे एक पदाधिकारी होऊन भारत तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।